स्वयंभू आहे कात्यायनी देवी. लग्न ठरत नसली लग्न ठरतात. लग्नासाठी मंत्र येतो, मंत्र वाचायचं मुला मुलीने ज्याचे लग्न व्हायचे त्याने. लहान पोरं बोलत नसली बोलतात ते पोरं, पाणी पाजले की बोलतात परशुराम कुंडातलं. म्हणजे हे जो समोर कुंड आहे पाठीमागं परशुराम कुंड आहे ना, तिकडचे पाणी. म्हणजे असं काय, म्हणजे बरेच जणांना अनुभव आलेला होय, आहे. आलेले. कळंबापासून जो गारगोटीला रोड गेलेला आहे त्या रोडने जात असताना कळंबा तलाव पासून अगदी 10 किलोमीटर अंतरावरच पक्ष्यांच्या किलबिलाटात निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं एक पावन ठिकाण म्हणजेच आजचे हे कात्यायनी देवी मंदिर. या धक्काधक्कीच्या आयुष्यात जेव्हा मनाला शांतता हवी असते तेव्हा आपोआपच आपली पावले अशा ठिकाणी वळतात जिथे ईश्वराची भक्ती आणि निसर्गाचा अनमोल ठेवा एकत्र येतो. नमस्कार, मी दुर्गा मिलिंद पारकर. अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण पुढे जाऊन हा रहस्यमय प्रवास तुमच्यासाठी खूपच रंजक होणार आहे. मंदिराची अशी आख्यायिका आहे, ज्यावेळी कोल्हासूर राक्षसाने करवीर नगरीवर आक्रमण केले होते त्यावेळेला कोल्हासूरने प्रत्येक दिशेला एक एक राक्षस नियुक्त केले होते. त्यामध्ये दक्षिण दिशेस रक्तबीज नावाच्या राक्षसाची नियुक्ती केली होती. त्या युद्धात देवगणांना या रक्तबीज राक्षसाला मारणे अशक्य होत होते, कारण नावाप्रमाणेच या रक्तबीज राक्षसाचे जिथे जिथे रक्त पडेल तिथे तिथे अनेक राक्षसांची उत्पत्ती होत होती. त्यावेळी कालभैरवाच्या सहाय्याने देवी कात्यायनीने रक्तबीज राक्षसाचा वध केला. या युद्धात जे देवगण मृत्युमुखी पडले होते त्या देवगणांना देवीने अमृत कुंडातील पाण्याने जिवंत केले. हे अमृत कुंड मंदिरासमोर आजही आपल्याला दिसून येते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला हे अशा प्रकारे एकच देवीचे पाऊल दिसून येते आणि दुसरे पाऊल गुप्त झालेले आहे अशी आख्यायिका आहे. नवदुर्गापैकी ही कात्यायनी देवी 6वे रूप मानले जाते. हे संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचे आहे. मंदिरात मुखमंडप, सभाग मंडप आणि गर्भगृह अशा प्रकारची मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. आता आपण नवदुर्गापैकी एक मानली जाणारी कात्यायनी मंदिरात आहोत. या कात्यायनी मंदिरात ज्या पुजारी काकी आहेत त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. कात्यायनी देवी स्वयंभू आहे, 6वं रूप देवीचं आहे. नवदुर्गापैकी 6वं रूप. या काकींनी आम्हाला असेही सांगितले की या देवीकडे मागणी मागितल्यावर विवाह योग जुळून येतात. त्यासाठी या मंदिरात एक विवाह मंत्र दिला जातो, ज्याचे पठण एकदा मंदिरात त्यानंतर घरात जाऊन रोज करायचे असते. बऱ्याच लोकांना याची प्रचिती आलेली आहे. आता आपण कात्यायनी मंदिराच्या मागच्या बाजूलाच श्री परशुराम तीर्थ आहे, तिथे आपण निघालो आहोत. या कात्यायनी देवीच्या मागच्या बाजूला आपल्याला एक परशुराम कुंड दिसून येते. या कुंडाची अशी आख्यायिका आहे, परशुरामाने आपल्या पापाचे क्षालन करण्यासाठी अमृत कुंडात स्नान करून कात्यायनी व श्री भैरवाची पूजा केली. त्यावेळी देवी कात्यायनीने त्यांना असा आदेश दिला की तुम्ही स्वतःच्या नावाचे तीर्थ तयार करावे. त्यानुसार परशुरामांनी मंदिराच्या मागच्या बाजूस एका कुंडाची निर्मिती केली. आजही ते कुंड परशुराम कुंड म्हणून ओळखले जाते. हेच आहे ते परशुराम तीर्थ. या तीर्थातील जर कुणी मुलं बोलत नसतील, लहान मुलं बोलत नसतील तर त्यांना या तीर्थातील पाणी घातलं तर ती मुलं बोलू लागतील अशी आख्यायिका आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.